नमस्कार मंडळी, तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या जंगल कुकिंग विथ सचिन या यूट्यूब चॅनलवर। तर मंडळी, आज आपण धरणाच्या काठावर आलेलो आहोत। थंडगार वाऱ्यात पक्ष्यांचा किलबिलाट आणि समोर असलेलं शांत पाणी यामध्ये आपल्याला एक अविस्मरणीय असा अनुभव घेता येणार आहे। बघू शकता तुम्ही। तर मंडळी, आज मी तुम्हाला घेऊन चाललो एका अनोख्या प्रवासात। धरणाच्या काठावर पनीर बार्बेक्यू बनवायचं ठरवले। जंगलाच्या निसर्गरम्य वातावरणात वाहत्या गार वाऱ्याच्या साक्षीने आणि धरणाच्या शांत पाण्याच्या सोबतीने स्वतःच्या हाताने बार्बेक्यू करण्याचा हा एक भन्नाट अनुभव आपण तर मंडळी घेणार आहोत। आता आपल्याला हे ठिकाण व्यवस्थित तयार करायचे, म्हणून मी इथे 2 दगड ठेवलेले आहेत, समांतर ठेवले आहेत, जे करून दोन्ही बाजूंना आपल्या तारा समांतर असतील। तुमच्याकडे जर बार्बेक्यू ग्रिल नसेल तर जंगलात असे दगड लावून तुम्ही या प्रकारे बार्बेक्यू बनवू शकता। तर मंडळी, बार्बेक्यू बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपल्याला पनीर, बटाटे, कांदे, टोमॅटो। तर सर्वप्रथम आपण पनीरचे छोटे छोटे तुकडे करणार आहोत। चौकोनी तुकडे आपण करणार आहोत, बघू शकता तुम्ही। जेणेकरून ते तारांमध्ये व्यवस्थित बसतील अशा प्रकारे आपल्याला तुकडे करायचे आहेत। त्यानंतर आता आपण बटाट्याचे पण गोल चकत्या करणार आहोत, बघू शकता तुम्ही। कांदा पण आपल्याला गोल चिरायचा आहे। त्यानंतर आता आपण त्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकणार आहोत। एका प्लेटमध्ये घेणार आहोत कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, संडे मसाला, अदरक पेस्ट, आता आपल्याला याच्यामध्ये पनीर मसाला टाकायचा आहे। तर आता यामध्ये आपण तेल टाकून या मसाल्याचं मिश्रण एकत्र असा मसाला तयार करणार आहोत। आणि त्यामध्ये आता आपण पनीर, बटाटे, कांदे, टोमॅटो यांना तो मसाला लावणार आहोत।
बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपण याला मसाला लावून ते व्यवस्थित असं ठेवून 15 मिनटं आपण बाजूला ठेवणार आहोत. मॅरिनेट होण्यासाठी. तर मंडळी, अशा प्रकारे आपण त्याला मसाले, बटाटे, कांदे, टोमॅटो आणि पनीर यांना मसाले लावून एकत्र ठेवणार आहोत मॅरिनेट होण्यासाठी. तर मंडळी, आता घरी गंमत सुरू झाली. लोखंडी तारा घेऊन एकामागं एक पनीर, बटाटा, कांदा, टोमॅटो यांना तारांमध्ये घुसवणार आहोत आपण. बघू शकता तुम्ही. जेणेकरून पदार्थ एकदम चांगला शिजेल व चव अजून आपल्याला छान लागेल. अशा प्रकारे आपण यामध्ये टोमॅटो, पनीर, बटाट्यांच्या फोडी अशा एकामागोमाग त्यामध्ये टाकणार आहोत. बघू शकता तुम्ही. माझ्यासोबतचे मित्र व मी असा निर्णय घेतला की आपण या तारांना या दोघं दगडांवर धरून आपण गोल गोल फिरवणार आहोत, जेणेकरून आपलं बार्बेक्यू एक नंबर होईल. बघू शकता किती मस्त असा सुंदर आपली रेसिपी दिसते. बार्बेक्यू बघू शकता.
तर आता आपण हे हाताने धरून गोल फिरवणार आहोत, बघू शकता. त्यामुळे प्रत्येक तुकडा एकदम मस्त असा भाजला जाईल आणि काही क्षणात एकदम खमंग असा तयार होणार आहे आपला पदार्थ. तर फायनली तयार झालेली आहे ही डिश. तर मित्रांनो, खायच्या आधी मी जरा थोडंसं पोहून येतो. पोहण्याचा आनंद खूपच भारी वाटतोय. थोडं रिलॅक्स पण वाटतं पोहल्याने, त्यामुळे पोहण्याचा आनंद खूपच भारी असा वाटतोय. तर मित्रांनो, फायनली आपलं पनीर बार्बेक्यू तयार झालेला आहे. धरणाच्या शांत वातावरणात आणि मी स्वतः बनवलेला पदार्थाचा आनंद काही खूपच वेगळा आणि भारी आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही अशी भन्नाट ट्रिप करा व नैसर्गिक वातावरणात हा प्रयोग करून बघा व तुमचा अनुभव नक्की मला कळवा. आणि अशाच आपल्या रोमांचक व नैसर्गिक रेसिपीसाठी माझ्या यूट्यूब चॅनल जंगल कुकिंग विथ सचिनला सबस्क्राईब करा. आता आपण एक मस्त अशी डिश तयार करतोय पनीर बार्बेक्यूची. एक नंबर डिश तयार झालेली आहे. स्वाद पण एक नंबर आहे. तर मंडळी, पुन्हा भेटूया एका नवीन साहसी प्रवासात. तोपर्यंत निसर्गाशी नाते जोडा, स्वच्छ व ताजे जेवणाचा आनंद घ्या. धन्यवाद.